PHM अक्षर सविनय सादर करीत आहे मडवॉक. नेपथ्य सुयोग भोसले. प्रकाश योजना राजेश शिंदे. पार्श्वसंगीत राहुल मोरे. लेखन श्रीपाद देशपांडे. दिग्दर्शन सुनील हरिश्चंद्र. समुदायाच्या सर्जनशील आणि धार्मिक विकासात बुद्धाच्या मूल्यांचे अध्ययन, आविष्करण आणि शाश्वत रुजवणूक. वा ओ दादा, हे नाव कसं वाटतं बघा. समुदायाच्या सर्जनशील आणि धार्मिक विकासात बुद्धाच्या मूल्यांचे अध्ययन, आविष्करण आणि शाश्वत रुजवणूक. वा वा. पण एका माणसाची एवढी नावं कशी? नावाडी आहात ना, नावाडी आहात ना. हका हका नाव हका. समुदायाच्या सर्जनशील आणि धार्मिक. किती वेळा? अब बुद्ध इंटिग्रेटिंग लॉस्ट एलिमेंट. हेच नाव योग्य नव्हतं का आपल्या प्रोजेक्टला? त्या उगाच रघुवीर सरांनी कायच्या काय बदलून ठेवलंय. काय ते समुदायाच्या सर्जनशील वगैरे. पण काय करायचं, शेवटी आपला तो प्रोजेक्ट गाईड ना, झक मारून ऐकावं लागतं त्याचं. काय ग दुर्गा, बोर होतेस की काय? नाहीतर काय. अरे त्या फ्लाइट मध्ये एकाच जागी बसून वैताग आला होता. आणि त्यात तुझे घाणेरडे जोक. तू परत एक जोक मारला तर मारे ना. अगं नाही, मी विचार करत होतो, तू बोलत होतीस ना तेव्हा की बुद्ध जर फ्लाइट मध्ये बसला असता तर. अरे काय काय त्रास काय रे तुला? अरे नाही, सिरियसली. अरे हे बघ, बुद्ध जर फ्लाइट मध्ये बसला असता ना, तर त्या उंचीवरून त्याला हवा असलेला माणूस दिसलाच नसता. कसं असतं ना मित्रा, असं आभाळातून वेगवेगळ्या देशांच्या सीमा ओलांडण्यामध्ये काहीच मजा नाहीये, हे त्याला कळून चुकलं असेल. म्हणून तर सीमे पल्ल्याड जाण्याचा सोहळा त्याच्या दोन्ही पावलांना अनुभवायचा असेल ना. म्हणजे बघ, सीमे अल्ल्याड ते सीमे पल्ल्याड पावलांनी सांधण्याचा तो सोहळा. किती जड बोलतो रे हा. पुस्तकी किड आहे. याला सोपं बोलता येत नाही का? बघावं तेव्हा पुणेकरीच मी होत असतो. माझ्या भाषेवर बोलायला मला अजिबात आवडत नाही. बरं, तुझं म्हणणं काय? अरे मी एवढ्या एक्साइटमेंट मध्ये आले होते, पण बघते तर काय, फ्लाइट मध्ये सगळे झोपले होते. रघु त्याने हिच्यासोबत गाण्यांच्या भेंड्या करायच्या बरं का. मी बुद्धाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बोलते. त्याचा इथे काय संबंध आला? अरे एक मिनिट थांबा ना. तुमच्या भांडणामध्ये ना तुम्ही नेहमी माझा मेंदू थकवता. अरे रघु, तू सांग, मी काय चुकीचं बोललो? ज्या लोकांना झोपायचं होतं ते लोक झोपले ना. हो झोपले, पण कसे? कानात हेडफोन टाकून आणि कुणी वाचत वाचत. यूज ऑफ युटिलिटीज, कॉमन सेन्स असतो हा. अरे पण आज जर बुद्ध असताना तर त्या झोपलेल्या लोकांनी झोपेसाठी पुस्तकं आणि हेडफोन हे आवश्यक असतं असं सांगितलं असतं त्याला. पण जागा होण्यासाठीची झोप फक्त बुद्धालाच लागली. करेक्ट या. ते सगळे झोपले होते. काय म्हणतात हा, कुठल्या गदारोळाचा गुंत्याचा भाग होण्यासाठी. पण तो मात्र झोपेतही गुंत्याचा गोप करण्यात मग्न होता. तुझ्यासारखे बोलायला लागले, विचार कर. चल रे. गुड मॉर्निंग बुद्ध, प्लीज हेल्प अस टू कंप्लीट आवर PhD आपली आहे, तो काय नोट्स काढून देणार आहे? अरे सकाळ झाली ना, बघ ना किती वेळ झाला. ए बाबा, किती लांब आहे रे अजून? अरे दोस्त, अरे मैं हाकू क्या? हाकू क्या? कसं जमतं रे तुला सगळं? वड्याचं तेल वांग्यावर ना, तसं भाषेचं तेल तुम्ही पुण्यावर काढत जाऊ नका बरं का. डोक्यात जातं, मला कळत नाहीये. हे काय आहे? हाय काय करतो? खाली आहे. हे काय? हे आपल्या अंगावर का टाकलंय? बघ ना, वास येतो इथपर्यंत. आपण पोहोचलोय का? सॉरी माय मिस्टेक. वाऱ्यामुळे मिसेस बेंजामिन फ्रँकलिन. आणि गंमत अशी आहे, No one can tell me, nobody know where the wind comes from and where the wind goes. झालं का? सॉरी. गुणधर्म सोडला नाही कुणी? हे दोघांनी. हिने अडकवण्याचा, तुम्ही अडकण्याचा. बघितलं, तुमच्याबद्दल ह्यांना पण कळलं. जाण्याबद्दल बोलतोय तो. हा, तुम्हाला काय वाटलं? नाही ते दात पाडे ना. इथे केव्स आहेत ना, बुद्धांच्या लेण्यात म्हणे इथे. हे माणसाला लागलेली वाईट सवय. कोणती? एकातून मुक्त होतो ना होतो, दुसरं तडकायला तयार. बरोबर आहे तुमचं. वड्याला तेल मिळालं. हो, कुठे? गुंफा. आता प्रवासात ना आलो ना आणि लगेच जायचं. तुम्ही PhD वाले ना? हो. मग हो, पण तुम्ही कसं ओळखलं? ऑफ सीझन मध्ये आलात ना.
पावसाची चाहूल असताना एवढ्या पावसात कोण येते इथे बुद्ध समजून घ्यायला? नाही पण तुम्ही कसं काय ओळखलं? हा कसं ओळखलं? नाही, गंमत अशी आहे की इथल्या डिपार्टमेंटनी मला सांगितलं तुम्ही येणार म्हणून, अच्छा आणि तुम्हाला घ्यायला पाठवलं मला. तुम्हाला हा, अहो कधीपासून वाट बघतो तुमची तिथे वर. बरं तुमचं नाव काय? मी बेंजामिन फ्रँकलिन. ओ नाईस टू मीट यू. आणि या माझ्या मिसेस बेंजामिन फ्रँकलिन. करेक्ट. अहो पण मिस्टर बेंजामिन फ्रँकलिन तो आम्ही तो तिकडचा, मी इकडचा. शेक्सपियर हरलाच रे. आता शेक्सपियरचा काय संबंध आहे? गावात काय आहे, पुस्तक वाचायला शिक जरा. मी हव्या त्या गोष्टी वाचते. काय करणार? हरियाणजीवाल्यांनो, थँक्यू. तर आजपासून मीच तुमचा गाईड. 1 मिनिट, तू आणि आमचा गाईड. सेम थिंग. असाच इगो दुखावला जातो मी असं म्हटल्यावर. पण काय इथे पर्याय नसतो ना. जीवापेक्षा इगो मोठा नाही, हे जीव गेल्यावर कळून काय उपयोग. काय म्हणाला हा? तर PhD वाल्यांनो चला. अरे बँड वाल्यांनुसार का PhD वाल्यांना म्हणतोय, खाऊ आहे का? उच्चारशास्त्र तुम्ही पुण्याचे वाटतो. हे बघा, मी ढकांब्याचा आहे आणि कळंबलेला माझा आजोळ आहे. त्याने फरक काय पडतो? नाही, फरक पडतो ना. म्हणजे ढकांब्याचे असून उच्चारशास्त्राचा अभ्यास चांगला आहे, आणि पुण्याचे नसून बोलण्यातली खोडी देखील छान करतात. Wow! This is the right time to meet you, my friend. उत्तर पडलाय बहुतेक. Hey! Here I go! Mountains, ships, rivers, rain, equal temples fly. Where you are, my friend, just look up in the sky. सावकाश. आपण जातोय खरं. हो, पण तुम्ही पैसे किती घेणार हे नाही सांगितलं. आपण काय देवदर्शनाला चाललोय का तिरुपतीला वगैरे? पैसे घेऊन देवाची भेट घडून आणणार मी काय पुजारी नाही. पैशामुळे माणसं माणसांपासून दूर जातात. आपण देवाजवळ काय जाणार? God of God is open to all. God of God is open to all. Everyone can dance here. Everyone can fall. साला इतका वेळ तर वाजला कसं नाही? रेंजच नाहीये. बरं आहे रेंज नाही ते. का? का काय? ही रेंज गेल्याशिवाय बुद्ध रेंज मध्ये नाही येणार. याच्यात काय? See, there is a cave. Caves. That no one knows. Come on, come on. Opera of the strangers. Opera in the woods. Oh, you like my heart. Beware of the horse. अरे, इथून आत जायचा रस्ता दिसत नाहीये. नाही, खरं तर तो पलीकडून आहे. आपण जिथून निघालो ना तिथून एकदम सरळ हो. मग आपण एवढा वळसा घालून का आलोय? कारण मला बघायची होती तुमच्यामधली चळचळ. चळचळ बऱ्याच जणांना बघितलं मी या वाटेवर, आधीच परतीच्या पावलांचं गणित सोडवताना. आईचा ये बब्या. बब्या म्हणजे हा आपल्याला त्याचे ओपरा ऐकवत फिरवतोय. ते पण का? तर आपल्या गांस किती मुंगळे आहेत ते बघण्यासाठी. काय यार? जाऊ दे. हो, किती दिवस झाले आंघोळ करून? वड्ड फालतूगिरी रे, रोज करतो. आणि हा तिकडे जाण्यासाठी जर आवश्यकच असेल ना, तर आत्ता जाऊन करून येतो आम्ही दोघे. चल रे. हो, थांबा 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 थांबा. आपण आंघोळ करतो पण घोळ जात नाही. मनातला घोळ घालवण्यासाठीची आंघोळ ती आली पाहिजे. You see? Buddha starts here. पण कशी घालणार मनाला आंघोळ? हा, तर ते प्रत्येकाने आपापलं ठरवायचं बाबा. मी जेव्हा इथे मासे पकडे येतो ना तेव्हा फार गंमत असते. या मिसेस बेंजामिन फ्रँकलिन अशाच असतात पाण्यामध्ये, शांत, काही हालचाल नाही, काही नाही, नॉट अ सिंगल फिश. इथले मासे ना खूप हुशार झाले. लपा, मला वाटतं एखादा देव मासा त्यांचे नदीच्या गर्भामध्ये वर्कशॉप घेत असावा, रिव्हर्स डायजेस्ट या नावाने. हे मासे जेव्हा मिसेस बेंजामिनच्या ओंजळीत येतात ना, तेव्हा मला नाही इथे आतमध्ये कोणीतरी काहीतरी विसरते असं वाटतं. मग मी त्याला फक्त हा करतो, माझा एक ओपरा ऐकवतो. No one will cry when poor fish die. No one say hi here. No one say bye. मग मी त्याला
बोट सोडून देतो पाण्यात परत. बरं वाटतं. इथे आतमध्ये विसरल्यासारखं झालंय का कधी? नाही. नसेल तर जिथे जायचे तिथे आपण जाऊ, पण पोहोचणार कधीच नाही. येस, आय नो व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. नाही म्हणजे मी नक्की सांगू शकत नाहीये, पण लहानपणी मी जेव्हा गावाला जायचो ना, तेव्हा पहाटे अंगणात निजलेला असताना आजीच्या जात्याचा जो भराला होता तो असाच होता, कुणीतरी काहीतरी विसरल्यासारखं. आधी बाबा गेले, काही दिवसात आई सुद्धा गेली. आई गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो ना, तर समोर एक लाकडी खिडकी होती. ती उघडली तर शेजारी आंघोळीसाठीचा एक बंब पेटला होता. त्या ओल्या लाकडांचा धूर आधी माझ्या खोलीभर आणि मग डोळे भरून येईपर्यंतचा ठसका. त्या ओल्या लाकडांचा धूर अजूनही मला वेगळाच वाटतो, कुणीतरी काहीतरी विसरल्यासारखा. लहानपणी नकळत फुलपाखरं काडीपेटीत जमवण्याचा छंद होता. काही दिवसानंतर हरवली ती काडीपेटी. आम्ही घर बदललं, मग बऱ्याच दिवसांनी परत मला सापडली. पण त्या काडीपेटीत फुलपाखरांची कलेवर बघून पोटात मोठा खड्डा पडला. का केलं मी असं? सारखं वाटत राहतं मला. दिस इज की टू अनलॉक. स्वतःला जाब विचारता आला पाहिजे. कमान कमान कमान, चेंज युअर मूड्स. आता आपल्याला चिखलातून जायचंय. अरे चिखला, and we will be there. अरे पण चिखलातून का दुसरा मार्ग नाहीये का? नाही आहे, पण ओबडधोबड चिखलाने बरबटल्या वाटेवर नुसतं चालत राहिला ना की शरीराचा भाग झालेला चिखलाचं सुद्धा काही वाटेनासं होतं. याला म्हणतात बुद्धाचा नथिंगनेस. काहीच न वाटण्याची अवस्था. वर्ष लागतं तिथपर्यंत पोहोचाय. त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचंय ना? हो. मग ही मधली व्यवस्था तुडवायला नको. अरे पण बुद्ध, solid and grey, these are not the stones. Their shadows become shades here. These are child zones. These are child zones. These are पायथ्याशी लिहिलेलं आहे. पण तुम्हाला ते आधी चित्र वाटतील, पण नीट बघितल्यावर कळेल तुम्हाला त्याच्यामध्ये असलेलं त्या राजाचं, त्या लिपीबद्ध नाव. ओके. हो रे, खरंच. अजून सांग ना. नाही, जे मला पैसे देतात त्यांना मी एवढंच सांगतो. अरे हा, पण मी तुमच्याकडून पैसे नाही घेतले. अरे मग तू आम्हाला कोणती वेगळी गोष्ट सांगणार आहेस का? आम्ही सांगेन एक गोष्ट, पण ती तुम्हाला ऐकू येईलच असं नाही. अरे हा जे कुलकर्णी कमी आहे का? तू मोपासा नको ना उखायला असं बोल ना.
कळेल कळेल, या बुद्धाच्या मूर्त्या तुम्हाला उत्तर देतील, पण तुमच्या मनात एकही प्रश्न असता कामा नये. म्हणजे श्वासांच्या लई कळतात मित्र त्यांना. तुम्हाला कळतात का तुमच्या श्वासांच्या लई? अर्थातच. हो, चांगलंय. या मूर्तिकारांची ना अख्खी हयात गेली या कातळांना गिरवणे. आपल्या घराचा उंबरठा पुसटचा आठवण. आपलं जगणं अख्ख्या जगाला कळावं म्हणून एक विशिष्ट रचना केली त्यांनी या कातळांची. नीट बघा, नीट बघा, तुम्हाला काय दिसतंय? अरे काही दिसतंय का? हो, मूर्त्या आणि सावल्या. Here comes the golden jubilee film. काय दिसत? सावल्याच. श्वासांच्या लई कळतात मित्र त्यांना. नीट बघ. हे अरे सावल्यांचा एक समूह दिसतोय आणि प्रत्येकाच्या हातात हत्यार आहे. आज तो मूर्तिकारांचा पाथरवटांचा समूह इथे येतानाचा. तुला काय दिसतंय? त्या समूहाची मूर्त्या घडवतानाची धडपड. शाबास. It's your turn, mister. काही जण खाली बसली आहेत, काहींचे हात आभाळाकडे आहेत. सगळंच एखाद्या पेटलेल्या चितेसारखं. याला म्हणतात समूह विला. आपण गेल्यानंतर आपल्या रक्ताचं इथे कोणी आलं तर त्यांनाही कळायला हवं की आम्ही इथे रमलो नाही. मला शॉर्ट मेसेज. दिस इज द क्लायमॅक्स ऑफ द फिल्म. काय दिसतंय? हे बुद्धच बुद्धाला शिकवतोय. अरे बुद्धच बुद्धाला निजवतोय. बुद्ध आणि बुद्धाचीच कळा भेट. There you are. अरे पण हे कसं शक्य आहे? हा. चिखलाने बरबटल्या पायाचं तुम्हाला आत्ता काही वाटतंय? सध्या तरी नाही. मग आयुष्यभर त्या कातळांमध्ये बुद्ध उतरवताना त्यांचंही तसंच झालं असणार ना. त्या कामाचं आधी येणारा नवेपण, मग त्यात येणारा कौशल्य, मग पर्याय येणारा औदासीन्य, मग विलाप, मग शून्यपण, मग शून्यपण, आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये उतरलेलं बुद्धपण. Yes, this is a nothingness after their murder. आईला हे बब्या बब्या, दिस इज द लॉस्ट एलिमेंट व्हॉट वी आर लुकिंग फॉर. ऑफकोर्स इट इज द लॉस्ट एलिमेंट व्हॉट वी आर लुकिंग फॉर. आता वेगळंच वाटतंय रे हे सगळं बघून. ए बेंजामिन, तू जेव्हा इथे येतोस ना तेव्हा तुला या मूर्त्या बघून काय वाटतं रे? मला ना या मूर्त्या म्हणजे खचलेल्या पिचलेल्या मूर्तिकारांची भव्य दिव्य मनोगत वाटतं. आईच्या गावात बुद्धानंतर हे सगळं कितीतरी वर्षांनी घडलंय. त्यांची ही मनोगत ऐकायला बुद्ध असायला हवा होता. नाही, नको नको. नाही तर गच्चा आवडल्या कानांची आणखी एक मुद्रा बनवावी लागली असती, ती अशी. आणि ती घडवताना आणखी एका पिढीची हयात गेली असती. So mean of you यार. हा पण मला ना नेहमी एक प्रश्न पडतो. अवघड असेल तरच विचार. असं बरं मला सांग, मूर्त्यांना विरोध करणाऱ्या बुद्धाच्या जगभरात एवढ्या मूर्त्या का रे? करेक्ट. आता बोल ना, बोल. एवढ्या टाकीचे घाव दुसरे कोणाला सोसले असते का? प्रश्न विचारण्याची विचार करत जा रे तू. ए, मी विचार करून प्रश्न विचारला. तुम्ही त्याला भांडण लगायला रे. खड्ड्यात जा. ए बेंजामिन, त्या मूर्तिकारांची नावं कळली असती ना तर मदत झाली असती रे आम्हाला जरा. ही माणसाची आणखी एक वाईट सवय. कोणती? त्याला ना साखरेचा लाडू खायला दिला ना तरी म्हणेल की याच्यामध्ये साखर जरा कमीच आहे. अरे बुद्धा एवढं अंतिम सत्य समोर असताना मधली प्रमेय लागतातच त्याला. तसं नाही रे बेंजामिन. नावं हवी आहेत ना, सांगतो ना मग. इकडे 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 इकडे. त्या पलीकडे निजलेल्या बुद्धाची मूर्ती दिसते. हो दिसते दिसते. हा, त्याच्या तळपावर आहेत ती नावं. पड पड पड. नेहमीप्रमाणे तुम्हाला त्या नक्षा हा वाटतील. माहितीये माहितीये. आधी त्या नक्षा वाटतील पण जवळ जाऊन कळेल की नाव आहेत म्हणून. ही माणसाची आणखी एक वाईट सवय. माहीत असलेल्या सत्यावर स्वतःची सही करण्याची घाई. ए बाब्या, असं तर झालं. तो माणसात बोलतच नाही ना. अरे हे तू कशाला उगाच काय डोक्यात ए, जरा घेतोय? गप्प बस. हे ऐक, बेंजामिन, ए, आम्हाला आणखीन काहीतरी माहिती म्हणजे दे ना. आम्हाला Please थिसिस ना. कंप्लीट करायला मदत होईल ना रे. अरे बाळांनो बाळांनो बाळांनो, थांबा थांबा थांबा. बाळांनो, हा ना बुद्ध आहे. याने ना खूप वर्ष घेतली माणसं वाचायला आणि आता तुम्ही त्याला वाचता आहात. तर त्याला असं पोथीसारखं पटापट वाचून संपू नका रे. त्याला ना कादंबरी सारखं वाचत रेंगाळत ठेवा. अरे आय थिंक यू आर राईट बेंजामिन. हा. हे तिथे कोपऱ्यामध्ये आणखी एक गंमत आहे. हो काय थांब. पण तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की तिथे काहीच नाहीये. शोध शोध अजून शोध.
असण्याची शक्यता आहे का? नाही रे, काही नसावं. अरे पण यातून ना काहीतरी बाहेर आलंय. म्हणजे ना या झाडांच्या मुळांमधून कुठल्याशा स्तूपाचे अवशेष बाहेर आल्यासारखे वाटतायत. स्तूपाचे हे बघ रे, त्यांना झाडं म्हणू नकोस. काय म्हणायचं? युगप्रवर्तक संन्यासाच्या अभितरी जटा वगैरे म्हणायचं का? आपण ही मूर्ती हलवूया ना, म्हणजे प्रॉपर दिसेल. मला माहित नाही त्याला काय म्हणायचं, पण अद्याप मी त्यांना झाडांचा दर्जा दिला नाही. 7 आठवडे, किती 7 आठवडे बुद्ध अशाच एका वृक्षाखाली बसून होता उपाश. आपल्याच जातीतल्या वृक्षावर विश्वास ठेवून या कलंदराने ध्यान केलं. स्वतः बुद्ध होऊन यांना बोधी वृक्ष केलं याची चाडच नाहीये या साल्याला. त्याच बुद्धाला खुशाल मास दाखवत फिरतात साले. ऐकत नाही? बाजूला. अरे कसला आवाज आला एवढा? विध्वंसाचा हा? असाच असतो आवाज. तिथे ना माणसांच्या सहवासात राहून विध्वंसा मूळ स्वभाव झालाय त्यांचा. हा बुद्धाला पिंपळाखाली बसला होता, पण त्या पिंपळामध्ये आता इतर सुद्धा झाडं घुसायला लागली. ग्रोईंग स्लोली स्लोली, डे बाय डे, डे बाय डे, डे बाय डे. अरे अरे काय चाललंय? त्या शिड्यावर एवढं सगळं लिहिलंय ते अभ्यासाला नको का? रघुवीर आपल्याला हेच पेलवलं नाही. देवजाने एवढं भव्य काम कसं केलं असेल या लोकांनी? बघ ना, एक अख्खा कातळ वरून खालपर्यंत कोरत आणलाय त्यांनी. बेंजामिन! हे बेंजामिन! हे इथे काही प्रतिमा आहे, म्हणजे बुद्ध आहे आणि काही स्त्रिया पण आहेत. मला वाटतं ना सुजाता आणि खेमा असाव्या. त्यांच्या शिष्या फार सुंदर होत्या म्हणे त्या. कळलं कळलं, तुला काय विचारायचं ना ते कळालं मला. अरे तसं काही नाही रे. जाऊ दे, एवढं काही महत्वाचं नाहीये. जाऊ द्या मग. नाही पण आमचं लॉस्ट एलिमेंट आहे ना. बरोबर. आणि सामाजिक भान ठेवून हा प्रश्न विचारते. मला सांग, बुद्ध कधी पडला असेल का रे त्यांच्या प्रेमात? ये काय विचारतेस? भानावरेस का? भान हरपलीस का? बघ ना. नाही, भान हरपायचीच गोष्ट आहे ही. मुळात प्रेमात पडतो ते आपण. बुद्ध प्रेमात प्रेमासाठी उभा राहतो. म्हणजे एखादा बाप आपल्या मुलीच्या प्रेमात असतो ना, तसा बुद्ध सुद्धा असेल कितीतरी युगांपासून प्रेमात. हा, क्या बात आहे यार. मी विचारलं नसतं तर हे उत्तर मिळालं असतं का? तू खरं तर ना तुम्हा दोघांना मिळण्याची गरज आहे. एक मिनिट थांब. जर तू मला मारलंस ना तर मी तुला शाप देईन, तुम्हा दोघांचं लग्न होईल असा. रघु फेकून मार ना इथून. अति होतंय जरा हे. बघितलं पाहिजे मी. या दोघांचं ना बॉन्डिंग आहे, बॉन्डिंग. म्हणून म्हणतो तेव्हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असायला हवे होते. हा हे बघ. बरं त्यांचं जाऊ दे. मला सांग, तुला की नाही गर्लफ्रेंड किंवा बायको? नाही रे बाबा, नाहीये. नाहीये का? नाहीये रे, नाहीये ना, तेच बरं आहे. अरे पण का? का काय, बायको सोबत नसल्याने बुद्धाला आणि मला एवढा विचार करता आला. कसला? बुद्धाला शांततेचा विचार करता आला, मला शांततेत विचार करता आला. एक मिनिट. अरे पण प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तसं बुद्धाच्या मागे पण असेल ना कोणतरी. नाही, पण मुळात बुद्धाला यशस्वी व्हायचंच नव्हतं ना. यशस्वी होण्यासाठी कुणाला तरी हरवणं आलं आणि बुद्धाला तेच नको होतं. झालं. बाबा बेंजामिन, तुसी ग्रेट हो. Light is dimming, it's age of day. Blow your body lamps for red and gray. I'm not ए too much. बेंजामिन, मला तुला काहीतरी विचारायचंय. आपला तो परवाचा प्रश्न विचार. अरे विचारा विचारा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडूया. विचारा विचारा. बेंजामिन, हा, हे गाईड वगैरे सगळं ठीक आहे, हा. पण मला सांग, तू नेमका कोण आहेस? एक्झॅक्टली. नाही, आमचा ना परवा तोच विषय चालला होता. म्हटलं मिस्टर बेंजामिन फ्रँकलिनच्या तोंडून तुकाराम तेवढा ऐकायचं बाकी राहिलाय. काय बोलतो बाबा? नाही, बेंजामिन मस्करीचा भाग नाही रे, पण तू नक्की कोण आहेस? हू आर यू? Who am I? Who am I? I'm bloody useless mud walker. मडवकर. हा, म्हणजे चालतोय पण आता कशाच काहीच वाटेना असं झालं. आय नो आय मीन फ्रंट ऑफ डिवाइन शेड्स, पण त्यांना तसं नाही वाटत ना. कुणाला? लोकांना. त्यांना ना या बुद्धाच्या मूर्त्या म्हणजे दगड वाटतात. हात लावायची लायकी नसलेली ही जनावरं सुरुंग लावतात. नक्की कशाबद्दल बोलतोयस तू? हा, साल 2001 आम्ही अफगाणिस्तान मध्ये होतो.
इथल्या हिंदुकुश पर्वत रांगावरच्या बामियन बुद्धाच्या मूर्त्या जतन केल्या जाव्यात म्हणून युनेस्कोचे मेंबर्स इथे आले होते. मीही त्यांच्यामध्ये होतो तेव्हा. मी भारताकडून होतो. आमच्यावर ओए कमिश कवच बेंजामिन ओए, ये पैसा हमारे बीवी बच्चों को दो, वो भूखे मर रहे हैं, इन बेजल मूर्तियों में क्या रखा है असे म्हणाले ते आम्हाला. याचाच घाबरलो. पण मी समजावलं त्यांना. मी म्हणालो की देखो देखो हम ऐसा नहीं कर सकते, इसकी इजाजत हमें नहीं होती है, ये नेशनल हेरिटेज है, हम ऐसा नहीं कर सकते. मी त्यांना म्हणालो. ते म्हणाले की निकलो यहाँ से वरना जान से हाथों बैठोगे. तरी मी त्यांना समजावत राहिलो. मी प्राणपणाने समजावत राहिलो. पण त्यांनी संवार पाहिला. तुम्ही संवार आम्ही पाहिलाय. संवार माथे फिरू संवार, त्या बहारांचे घाव, माणसांचा गटारो, दोरखंड, त्या बुद्धाला बाहेर खिचून काढण्याची धडपड. एवढं नाही झालं तर हेलिकॉप्टरने त्याला बाहेर खिचून काढण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याला बुद्धाला मुळासकट नष्ट करायचं होतं म्हणून त्यांनी सुरुंग लावले आणि उद्ध्वस्त करून टाकलं सगळं. काहीच नाही उरलं मागे. बुद्धाचं इतक्या वर्षाचं विलक्षण रिकाम घरट तेवढं उरलं. आभाळाचा धुराचा चौथरा आता रंगताना दिसला. बुद्धाचा आकार होता का तो? हा होता. हसत होता. आकाराचा आग्रह सोडावा लागतो निराकाराचं आगमन होण्यासाठी. हे म्हणजे काय हे तेव्हा कळालं मला. हा केलं रे साल्यांनो असं. उद्ध्वस्तच करायचं होतं ना, मग एवढा संहार का? अरे असं घट्ट छातीशी कवटाळलं असतं तरी विरघळला असतं रे तो. तुमच्या बायका पोरांना खायला पैसे नव्हते ना, मग या मूर्त्या उद्ध्वस्त करताना कुठून आणला पैसा? मी निर्विकारपणे त्या आभाळातल्या आकाराकडे पाहिलं. तो सहज म्हणाला असं वाटलं. एकदा का माणसाला निकराने हल्ला करू दिला ना की हळूहळू पशुत्व कमी होतं त्याच्यामधलं. माणसाच्या आतला माणूस जेव्हा जागा होतो ना तेव्हा त्याचा हात दुसऱ्यांसाठी आपोआप असा होतो. रे 4 वाजले, 5 वाजता बोट लक्षात ठेवा. मला माहिती आहे, याला सांग. ए आता जाता जाता पण भांडणार आहात का तुम्ही? ए रघु, हा आपण एवढ्या दिवसांमध्ये एवढं आणि हिडन मटेरियल गोळा केलंय ना, ते आता रघुवीर सर पण खुश होतील बघ. हो हो होप सो. अरे पण आजपर्यंत आपल्याला जेवढा बुद्ध माहित होता, आपण जितका ऐकला होता, त्याच्या पलीकडे सुद्धा बुद्धाची एक वेगळी बाजू असू शकते हे लोकांना माहित नाहीये रे. म्हणजे बघ ना, इथे किती साध्या आणि सोप्या शब्दात कळलं की धम्म म्हणजे धर्म नाही. धम्म हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आणि हा त्याचं हेच तत्वज्ञान ना आपण कोणत्याही धर्मात बायफर्केट नाही करू शकत. एक्झॅक्टली. पण बायफर्केशनचा मुद्दाच नाहीये. धम्म धर्माला दुरुस्त करतो आणि माणसाला जगण्याचा अर्थ सांगतो. हे लोकांना कधी कळणार? लोकांचं सोड, आपल्या रघुवीर सरांना नाही पटणार आहे का? अगं का नाही पटणार? धर्म हा व्यक्तीनुसार नाही तर त्यांच्या विचारांनुसारच अंगीकारला पाहिजे हेच तर मांडले आपण. मिस्टर बबन आडके, मी कुठल्याही पर्टिक्युलर धर्माविषयी काही बोलत नाहीये. पण मिस दुर्गा इनामदार, तुझ्या बोलण्याचा कल ना त्याच दिशेने होता. जरा गप्प हा बस मिस्टर ना. रघुनाथ मेश्राम तुम्हाला समजवतोय, भांडू नका ना यार प्लीज. अरे हे रघु, तू नेहमी मलाच का बोलतो रे? तिला का बोलत नाही? म्हणजे हे बा असं आहे का की तू रघुनाथ मेश्राम आणि मी बबन आडके. ए. हा आडके ना मी, म्हणून तू मलाच बोलत देव असतो. काय? ए तू आता पर्सनल होतोय. मी तुला काही बोलले नाही. मुळात मी धर्माविषयी काही बोललेच नाही. हे बघ, तू धर्माविषयी काही बोलू शकत नाही, त्यासाठी त्याचा अभ्यास हवा. हे अभ्यास काय करताय? तुझा खूप अभ्यास आहे ना धर्माविषयी. मग सांग, ताओच्या मते धर्म म्हणजे काय? असे सोपे प्रश्न मला नाही, याला विचारत जा तू. हा चालेल. ए घे अजून घे. येत नाही ते सांग ना. एवढे तर तू सांग ना ग. स्वभावाला धर्म म्हणालाय ताओ. पण धर्माला स्वभाव तर तू करतेस की नाही? मूर्खासारखं बडबड ए, करू प्लीज नका. थांबा रे. कुठल्या जनरेशन मध्ये जगतो आपण? अरे इथे लिव्ह इन रिलेशनचा जमाना आहे यार. तुम्ही रिलीजन वरून काय भांडता? व्हॉट द फालतूगिरी इज गोइंग ऑन यार. ए फालतूगिरी मी केली नाही. त्याने डायरेक्ट क्लेम केला माझ्यावर. त्याला डोक्यात सांग. चाललंय तुझं. एक मिनिट बाब्या. दुर्गा, आपल्याकडे ना एक सोपा मार्ग आहे.
when Inamdar and Adke will marry each other. Then delete Inamdar and delete Adke. Live life happy after. अरे माणूस म्हणून जगा ना यार, माणूस म्हणून जगा. माणूस म्हणून जगा. वा वा वा, बरं वाटलं हे ऐकून. वा, जगवायला शिकला ना की जगणं आपोआप शिकतो माणूस. पण सध्या तो जगण्यातच मस्त आहे. म्हणून तर एवढी अंतरं वाढली आहेत ना जगामध्ये. धर्माची अंतरं वाढली सगळी. मानवाने ना अतिशहाणपणा करून हे धर्म संस्थापनाचं जाळं विणलंय ना, त्याची पाळामुळे आज सगळ्यात खोल जमिनीत रुजली आणि त्याचा पडसाद आजची शेंडेफळ अजूनही भोगतंय. आपल्याबद्दल बोलतोय तो. हा, बाळांनो, कुठलाही धर्म वाचा रे, कुठलाही धर्म वाईट नसतो. पण त्या धर्माचे अनुयायी त्या धर्माचा असा काही प्रसार करतात ना की त्या मूळ धर्म संस्थापकाला तो धर्म नकोसा वाटायला लागतो. देह धर्म इतका कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही हे माणसाला केव्हा कळेल कोणास ठाऊक. बुद्धाला ते कळत, म्हणून त्याचं नाव सिद्धार्थ गौतम बुद्ध असं घेतलं जात. आता मला सांगा, बुद्ध हे त्याचं आडनाव की उपाधी? कोणत्या धर्मात बसवणार तुम्ही बुद्धाला? बाळांनो, नर आणि मादी या दोनच शाश्वत जात आणि शाश्वत व्हायला हवा ना तो मानवता धर्म. यासाठी तुम्ही आजची मुलं का नाही रे धडक पडत? बेंजामिन, तुझी ही वाक्य आहेत ना, त्या लोकांच्या कानात ठोसली गेली पाहिजे, नाही त्याशिवाय त्यांना कळलं पाहिजे. दुर्गा, दुर्गा बाहेर घेऊन येता. यार उचल उचल उचल. बघ्या, आता काय करायचं आपण? अरे मूर्ती खूप जड आहे रे. मग आपण मूर्ती फोडून हलकी करूया ना. अरे वेडायस का? मूर्ती फोडायची ती पण बुद्धाची. अरे मग काय माणूस महत्वाचं की मूर्त्या? रघु, हे नॅशनल हेरिटेज आहे बघ. तुम्ही नॅशनल हेरिटेज सेक्शन लागू शकता. अरे आयुष्य जाईल खडी फोडण्यात. मग काय करायचं? या देहाचा चेंदामेंदा होता नुकड्या डोळ्यांनी बघायचं. विचार करू ना, धर्मग्रंथात असं काय लिहिलंय का बघू ना. अरे यार बघा तू. बुद्धाची मूर्ती फोडायची हे अशक्य. तुला आमचं ऐक ना. अरे यार तुम्हाला काय नको? त्याला मुलीला मारून टाकतील रे आपल्याला. अरे यार, त्यांना नाही कळणार आहे कारण. तुम्ही मूर्ख आहात. मी पाया पडते रे तुझ्या. हे बघ, आपल्याकडे काही दुसरा पर्याय नाही. अरे काय आहे दुसरी पारण? आपण खड्डा करून त्याला बाहेर काढू लवकरचा. बेंजामिन थांबा. हे बघा दिसला. बघा बघा हा बघ. बेंजामिन अरे खेच ना. पाणी बघतो. अरे आम्ही किती घाबरलो होतो माहितीये. ठीक आहेस ना आता? व्यवस्थित आहे मी. आय एम सॉरी. तुमच्या जाण्याच्या वेळी असं अनपेक्षित काही घडल्याची कल्पना नव्हती मला. आय एम सॉरी. काय सॉरी रे? जवळजवळ वर हात लावून आलास तू. अरे हा अस्सल पुणेकर आहे रे. वाचला नाही म्हणाला, हात लावणारा म्हणाला. नीट आहे मी, व्यवस्थित आहे मी. गंभीर का झाला तेवढे? अरे एवढ्याने हे कळलं ना आपल्याला, या बुद्धासोबत महानिर्वाणाला निघण्याची आपली लायकी नाही. हे आत्ता कळायला लागले तुम्हाला खरा बुद्ध. त्या बुद्धाला आणि मला दोघांना सोबतच बाहेर काढलं. दिस इज द मिडल वे ऑफ बुद्धा. कशाचं काय रे बेंजामिन? आम्हाला इथे फार काय काय आठवलं. धर्मग्रंथ काय, सेक्शन्स काय. चला धर्म अधर्म या विचारांमध्ये महत्वाच्या वेळी हा हात कचरला असणार आहे. अशा वेळी काय करायचं हे कोणीच नाही शिकवलं रे आम्हाला. त्या गर्दीने सगळी लढण्याची शक्तीच आमची हिरावून घेतली. आता लढणं हा श्रेष्ठ विचार म्हणून सोडूनही देता येत नाही आणि निर्णय म्हणून अंमलातही आणता येत नाही. आमचं जगणं ठरवलंय रे. कुठल्या धर्मात जगतोय कुणास ठाऊक. Remember, you are born to live. Don't live because you are born.
आणि धर्म हा बोटीसारखा असतो रे. आपण पहिल्या तीरावर पोहोचतो तेव्हा बोट थोडीच नेतो सोबत खांद्यावर. आणि हा फोडली असती ती मूर्ती तर काय फरक पडला असता? अरे बेंजामिन, काय फरक पडला असता? अरे बुद्धाची मूर्ती आहे रे ती. बुद्ध या मूर्त्यांमध्ये नाहीये रे. बुद्ध इथे नाहीये, बुद्ध ना इथे असतो. आणि तो इथे उतरला ना की बुद्ध जगतोय की आपण जगतोय हा प्रश्न नाही भेडसावत. लक्षात ठेवा, प्रत्येक श्वास वेगळा आहे, प्रत्येक क्षण वेगळा आहे. आपली तहान भागवणारा पाण्याचा प्रत्येक थेंब वेगळा आहे. या सगळ्यांचा अर्थ शोधता आला पाहिजे. त्याला म्हणतात शून्यातलं सौंदर्य. अरे बापरे, मी तू सूर्य उतरायला आला आणि मी तर गप्पा मारत बसलोय तुमच्याशी. चला चला चला, तुमची बोट यायची वेळ झाली की नाही? चला, तू ठीक आहेस ना? मी व्यवस्थित आहे, माझी नका काळजी करू. चला चला चला. चला आणि बाळांनो, मी जे काही सांगितलं ते फॉलो करायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. अरे बेंजामिन, वी विल ट्राय अवर बेस्ट. हा, आणि आठवत राहतील या जुन्या आठवणी. हा, या आठवणी जुन्या नाही, प्राचीन होऊ द्या. जुना होण्यात मजा नाही, प्राचीन होण्यात मजा आहे. राहिलो परत उभे. अरे मी असाच बोलत राहतो रे. चल, ऐका नका ऐकू माझं. निघा निघा चला. हो बेंजामिन, खरं तर आत्ता आमचा प्रवास सुरू झालाय. प्रवास संपतो या अंधश्रद्धेला जुगारून. वा, बाळांनो, आपण सिद्धार्थ नाही होऊ शकत, पण स्वतःचा अर्थ समजून घेणारा सिद्धार्थ व्हायचा प्रयत्न तर करूया. Mountain sheep, rivers, serene, reward, temple sky. When you are on your way, Just believe on the sky.